आता आपण बघूयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 50 मधून। बाळासाहेबांप्रमाणे भाजपला अद्यापही कोणी हिंदूंचा कैवारी म्हणत नाही हेच दुखणं। सत्तेत राहूनही हिंदूंना आक्रोश मोर्चे का काढावे लागले, उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल। भाजपच्या राजकीय विचारधारेचं मूळ असलेला जनसंघ मुस्लिम लीग सोबत सत्तेत कसा होता, फाळणी करणाऱ्यांसोबत सत्तेत बसलेल्यांनी हिंदुत्व शिकू नये, रोखठोक मुलाखतीतून ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल। महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं मंदिर बांधतोय, लढाईसाठी मी समर्थन, नरेंद्र मोदींच्या मदतीवरील विधानावर उद्धव ठाकरेंचं उत्तर। उद्धव ठाकरे एकाच वृत्तपत्राला मुलाखत देतात, ते वृत्तपत्र कोणीही वाचत नाही, त्यांची मुलाखत आम्ही बघत नाही, फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल। राज ठाकरे सुपारीवाद, सुपाऱ्या घेऊन प्रचार करतात असं फडणवीसच आधी बोलायचे, संजय राऊतांचा हल्लाबोल। ठाकरे गट संपवण्यासाठी शरद पवारांकडून संजय राऊतांना सुपारी, राऊतांच्या राज ठाकरेंवरील टीकेनंतर संदीप देशपांडेंचा पलटवार। पुण्यात मोठ्या प्रमाणात पैशांचं वाटप, भाजपकडून लोकशाहीची दिवसाढवळ्या हत्या, दंगेकरांचा भाजपवर निशाणा। ईव्हीएमवर तुतारीचं चिन्ह अंदूक, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार बजरंग सोनवणेंचा आरोप, बीडमध्ये पंकजा मुंडेंविरुद्ध बजरंग सोनवणे लढत। नाशिकमध्ये मुख्यमंत्री शिंदेंनी मध्यरात्री दिनकर पाटलांची भेट घेतली, तिकीट न मिळाल्यानं दिनकर पाटील होते नाराज, तर दिनकर पाटलांचे हेमंत गोडसेंवर विविध आरोप। पुण्यात आणखी एक बोगस मतदान झाल्याचा आरोप, माझ्या नावानं दुसऱ्यानं मतदान केलं, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदेंचा आरोप। पुण्याच्या कोथरूडमधील 280 नंबरच्या मतदान केंद्रावर बोगस मतदान झाल्याचा आरोप। बीडच्या कोरडेवाडी गावातील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार, साठवण तलावाच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक। पुण्याच्या नारायणपेठमधील रमणबाग मतदान केंद्रावर टिळक कुटुंबियांकडून मतदान, पुण्यात मोठ्या प्रमाणात मतदान होईल आणि महायुतीच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतं मिळतील, टिळक कुटुंबियांकडून विश्वास व्यक्त। रोहिणी खडसेंनी रक्षा खडसेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, मुक्ताईनगरमध्ये रोहिणी आणि रक्षा खडसेंनी केलं हस्तांदोलन। पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी बजावला मतदानाचा हक्क, अकोले तालुक्यातील कुंभाळणे या त्यांच्या गावी केलं मतदान। जालना शहरातील जैन विद्यालयात तृतीयपंथींनी बजावला मतदानाचा हक्क, सरकारने सर्व सोयीसुविधा द्याव्यात, तृतीयपंथीयांची मागणी। शिर्डी लोकसभा मतदारसंघातील संगमनेरमध्ये मतदानासाठी मतदारांचा उत्साह, सह्याद्री ज्युनियर कॉलेज इथल्या मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा। जळगावमध्ये विशेष महिला मतदान केंद्र, मतदान केंद्रावर महिला कर्मचारी सज्ज। छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदान केंद्रावर सजावट, मतदारांनी मतदान करावं, प्रशासनाचं आवाहन। भाजपचं विशेष संपर्क अभियान, संपर्क अभियानाअंतर्गत आराधना भवन इथे जैन संघासोबत चर्चा, देवेंद्र फडणवीस, मंगलप्रभात लोढा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचीही उपस्थिती। भोर शहराला आजपासून एका दिवसाआड पाणी पुरवठा, भाटघर धरणात फक्त 10% पाणीसाठा शिल्लक राहिल्यानं प्रशासनाचा निर्णय। सांगलीत दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यामुळे 2 एकरावरील केळीची बाग जमीनदोस्त। पालघरच्या जव्हार भागात अवकाळीचा कहर, गारांसह पाऊस झाल्यानं शेती पिकाला फटका। गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी, अवकाळीमुळे धान पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान, शेतकरी संकटात। नागपूरच्या पारशिवनी परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश, मात्र वाघाला बेशुद्ध करून पकडल्यानंतर वाघाचा मृत्यू। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम्स विभागाकडून 22.14 किलो सोनं जप्त, वेगवेगळ्या 20 प्रकरणांमध्ये 11 प्रवाशांना अटक। नांदेडच्या नरसी इथल्या तरुण पाकिस्तानी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील, सुरत पोलिसांकडून तरुणाला अटक, देशविरोधी कटामध्ये सामील असल्याचा पोलिसांना संशय। मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीकडून मतदान, सर्वांना मतदान करण्याचं आवाहन, तर आजचं राजकारण दुर्दैवी झालंय, सोनालीची प्रतिक्रिया। मराठी अभिनेत्री श्रुती मराठे हिने बजावला मतदानाचा हक्क, पुण्यातील मुकुंदनगर शाळेत केलं मतदान। मतदान करणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी, चांगला बदल घडवायचा असेल तर मतदान करणं आवश्यक, अभिनेता सुबोध भावेंचं नागरिकांना आवाहन। अभिनेते मोहन आगाशेंकडून मतदान, बेला शेंडे आणि आनंद भाटेंनी बजावला मतदानाचा हक्क। विकासाचं आणि देशाच्या हिताचं राजकारण जिंकलं पाहिजे, देशाला स्थिर सरकार मिळालं पाहिजे, पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। मुरलीधर मोहोळ यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क, पुणे लोकसभा भाजपचा गड होता आणि राहणार, मुरलीधर मोहोळ यांचा विश्वास। पुण्याचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र दंगेकरांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क, मला पुणेकरांचा आशीर्वाद, दंगेकरांचा विश्वास।